गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण चांगलंच चर्चेत आहे। या प्रकरणी धंगेकर दररोज मंत्री मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करतात। अशातच जैन बोर्डिंग प्रकरणी धंगेकरांनी अमित शहांवर देखील टीका केली होती। यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया देताना 12 पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आलेल्या धंगेकरांची अमित शहांवर बोलण्याची लायकी नाही अशी टीका केली आहे। या वक्तव्यासंदर्भात धंगेकर आणि बन यांच्यामध्ये आता कार्टून वॉर सुद्धा रंगलेला आहे। तर धंगेकर आणि बन यांच्यामध्ये आता शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। दोघंही एकमेकांवर कडाडून टीका करतायत। 12 पक्ष फिरून आलेल्यांनी टीका करू नये असा टोला आता नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांना लगावलेला आहे। तर रवींद्र धंगेकरांनी टीका केलेली होती, हा डोरेमॉन कोण आहे? तर त्यानंतर आता नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर पलटवार करताना उत्तर दिलंय। 12 पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत। आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली आहे। डोरेमॉन म्हणून मला हिणवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोरेमॉन म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिणवू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही। मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही। त्याच कार्टून सिरीज मध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे, ते बावळट आहे। हे बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।